ऑलराईट, ब्लॉग स्टार्ट करायचा आधी एक मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो बिकॉज आजपर्यंतचा आपल्या यूट्यूब हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच झालं आपल्या चॅनलवर 10 दिवस झाले ब्लॉग आले नव्हते आणि जे काही झालं या 10 दिवसात ते आपण 1, 2 आणि 3 हे 3 ब्लॉग येऊ द्या. त्याच्यानंतर आपण सगळं डिस्कस करू. मी माझा मोबाईलला हात लावला आणि मी कुठला ब्लॉग शूट नाही केलाय. आता मी अपलोड करायचा आधी 11व्या दिवशी म्हणजे आजचा लाईव्ह दिवशी ज्या दिवशी हा व्हिडिओ बघतात तुम्ही त्या दिवशी ही क्लिप शूट केली. खूप साऱ्या लोकांना प्रश्न आला की दादा तू यूट्यूब सोडतोय का. लिटरली असे मला मेसेज आले, दादा तू ब्लॉग का टाकत नाही, एवढे दिवस झाले आम्हाला ब्लॉग बघायचा आहे, लवकर टाका. हे 2-3 ब्लॉग जे आहेत पुढचे येणार आहेत ते एन्जॉय करून घ्या. त्याच्यानंतर जी स्टोरी जे काही आहे ते आपण सगळं सांगू आणि काय काय झालं 10-12 दिवसात जे काय असेल ते आपण इन डिटेल गप्पा मारू. सो हे 2-3 जे ब्लॉग आहेत, हातचा ब्लॉग आणि याचा पुढचे 2 ब्लॉग ते एन्जॉय करून घ्या. त्याच्यानंतर आपली जी जर्नी आहे ती कंटिन्यू होईल. पण यस, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी यूट्यूब सोडलेलं नाही आणि ते कधी सोडणार नाही. ठीक आहे, एन्जॉय दी ब्लॉग. मी चाललोय दुकानावर जरा. हे काल मी जेलेपिनोज आणलेले आहे मिरच्या आणलेला खायला, बट या जरा खराब आहेत. सो बघूयात रिटर्न होतात का नाही. हे मोठा टास्क आहे अरे, आणून परत रिटर्न करायचं म्हणल्यावर मला जरा तर धाकधुकच वाटतं. हे बघा एवढ्या साऱ्या मिरच्यात आणि सगळ्या एकदम खराब आहेत. मी प्रत्येक वेळेस वेगळा आणतो पण ह्यावेळेस चुकून हे घेऊन आलो. मागच्या काही दिवसापासून असं हेल्दी खाणं चालू आहे. हा तर आपला ब्रंच म्हणून एवढं दिसतंय तुम्हाला, बट ब्रेकफास्टमध्ये आपला नेहमी आता एग्ज असतात किंवा पोहे असतं किंवा आपले बदाम असतात, असंच काहीतरी हेल्दी. पण आज मी जेवणार नाही आहे म्हणून आपल्या ब्रंचमध्ये उपमा आहे, ऑमलेट आहे आणि पीनट बटर विथ ब्रेड आणि आपले थोडेसे बदाम. वाव, असं जर चालू राहिलं ना तर आपली हेल्थ एकदम एक नंबर राहील. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. या आफ्टरनूनला आहे ना आफ्टर असं होऊन जातं कधी कधी, बट असो आपण ऑलरेडी झालोय. प्रत्येक वर्षाचं जेवढे पण टुर्नामेंट होतात त्यातला आज जी मॅच आहे ना, ही टुर्नामेंट इतकी इम्पॉर्टंट ना, खूप बिगेस्ट असते बिकॉज त्याचे युट्यूब लाईव्ह असतं, याच्या सेरेमनीज खूप वेगळ्या असतात आणि खूप मोठा इव्हेंट असतो. हिचं जर हारलो तर नॉकआउट मॅचेस असतात, हारलो तर बाहेर आणि जिंकलो तर पुढे जातो. ह्या टुर्नामेंटचे मॅचेस खेळायला मजा काय येते ना, कारण की तिथला जो क्राऊड सराउंडिंग इतका भारी माहोल असतो ना, तर एक वेगळीच मजा असते. तो आज आमच्या सोसायटीची मॅच आहे तिथली 2 वाजेला, आता 1:30 वाजून गेले. आपण ऑलरेडी झालो. टी शर्ट आहे फक्त मला ते घालायचं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी ऑफिसची जी नवीन बॅट आहे आपण जी विकत घेतलेली, याच्यानेच आपण ते ऑलमोस्ट 46 रन मारलेले. सो ती बॅट पण घेऊन आलोय मी बिकॉज मला खूप आवडलेली. म्हटलं आज याच्यानेच खेळू आणि आज पण जरा भारी खेळायचा प्रयत्न करू. चला निघूयात पटकन. बाकी मित्र खाली उभे आहेत आणि आपला जेवायचं काही ताण नाही, आपण ब्रंच करून घेतला होता म्हणून ते काम सॉर्टेड झालं आपलं. सो येस, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आणि येस, आज रात्री मला एक डिसिजन घ्यायचंय, ते तुम्हाला सांगतो पुढे काय काय नाही. पण मी ते असं ठरवू शकत नाहीये. मी जरा कन्फ्यूज आहे, काय करू काय नाही, काय करू काय नाही. बट ते माझं मन कधी ठरेल किंवा कधी मी ते डिसाईड करेल ते मला सुद्धा माहिती नाही. जेव्हा पण डिसाईड होऊन जाईल किंवा काय तो प्लॅन होता मी तुम्हाला सांगतो. तो फिक्स झाला की कॅन्सल झाला ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे, माझ्याकडे चान्स आहे त्याला फिक्स करायचा पण आणि त्याला कॅन्सल करायचा पण ते समजेल. आता मलाच माहिती नाही म्हणून मी तुम्हाला कोणा पण सांगत नाही, पण शेवटपर्यंत बघा ते तुम्हाला समजून जाईल. बट खूप मोठं सरप्राईज आहे. जर झालं तर वेल अँड गुड आणि नाही झालं तरी पण वेल अँड गुड. हळू तुझ्यापेक्षा मोठी बॅट आहे नव्हती. दे दिला दे. अरे आप बॉल डालो, बैटिंग करेगी. तुझे तुझसे बड़ी तो बैट है और बैट पकड़ने. हाँ कैच. ऑल सेट. आमचे इम्पैक्ट प्लेयर पण रेडी है. लेके जाओ शे में, उधर छोड़ दूंगा किसी के पास भी, बहुत सारे लोग मिल जाएंगे. अच्छा चलो स्नो ऑल दी बेस्ट करून दे अंकलला, ऑल दी बेस्ट करून दे. नाही चलो, शी इज नॉट इंटरेस्टेड. चला पटकन जाऊयात, खाली सगळे उभे. और ये बहुत अच्छा कनेक्शन, ये लगा छक्का. और फिर से हवा में गए, ये भी लगा है छक्का. नो बॉल प्लस चौका. और ये फ्री हिट पे फुल टॉस, ये भी लगा है छक्का. यहाँ पे सेंसिबल बैटिंग करते हुए दीपक लास्ट गेंद में 1 रन लिया और दूसरा चाहते शायद जी हाँ 2 रन आसानी से पूरे कर लिए. जी हाँ, उन्होंने रन नहीं लिया, वो दीपक को स्ट्राइक देना चाहते हैं क्योंकि दीपक 50 रन पूरे कर सके. और वेट कर रहे हैं हम दीपक के 50 का. और ये छक्के के साथ दीपक के 50 और ये मैच जीतते हुए. तुम्ही बॅटिंग बघून घेतली असेल आणि यस आपण मॅच जिंकलोय. आणि माझी मागच्या मॅच मध्ये ना 4 रनांनी 50 होऊन गेली आणि या मॅच मध्ये मी जो विनिंग शॉट मारलाय 6
त्याच्यामुळे आपली 50 पण झाली आणि आम्ही मॅच पण जिंकलो. वाव, आज बॅटिंग करून खरंच मजा येऊन गेली. टार्गेट थोडासा मोठा होता, ठीकठाक होता, पण आपण ती पूर्ण मॅच फक्त आणि फक्त 5 ओव्हर आणि 1 बॉल याचाच संपवली आणि स्वतःवर भारी वाटतंय. जेव्हा इथून गेलो होतो ना, सडनली टोमणा मारला होता, आउट होऊन जाशील, मॅच हार के आना, ये करके आना, वो करके आना, पण यस आपण सगळ्यांना रॉंग प्रूव्ह केलंय आणि परत एकदा प्लेअर ऑफ द मॅच ठरलो. इथं स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला प्लेअर ऑफ द मॅच परत एकदा आपल्याला भेटलंय. सो यस, सुपर हॅपी. आता जरा मी फ्रेश होतो, आराम करतो, आराम केल्यानंतर काहीतरी खाऊ, चहा पिऊयात आणि मग दिवस सॉर्टेड करूयात. आता हे मी दरवाजा ठोकतोय, फोन लावतोय, फोन पण उचलत नाही, दरवाजा पण उघडत नाही. आय डोंट नो, एक तर झोपले असतील नाहीतर बाहेर गेले असतील, माझ्याकडे चावी नाहीये. आले ठाकूर सोया था रे. अच्छा, डाराडूर झोपले होते. चला मी पण फ्रेश होतो आणि परत डाराडूर मी पण झोपतो. आणि दोघं पण चिडवायला आले, ठीक आहे. त्यांचा दोघांचा, वहिनी कुठे गेल्या, कुठे, अच्छा वहिनी पण आहेत, दोघं पण मला चिडवत आहेत. यांचा इंटरव्ह्यू आपण माझं खाल्ल्यानंतर घेतो. हे मला काय सांगतात, किती रनांनी हारला अभी बदत आहे. ठीक आहे, ठीक आहे. स्नो पापाचा इंटरव्ह्यू घेऊ. हा, अंकलचं जेवण झाल्यावर. काय आहे स्नो हे? चूज कोणाचे आहेत? कोणाचे आहेत? माझे. कोणाचे? हा, तुझे. त्यांची रिएक्शन बघू आता. आमच्या तिघांचा एक ग्रुप आहे, त्याच्यावर काहीतरी पाठवलंय मी. उसी में ठीक से देखो, अच्छे से. कोई तो ट्रोल करा था ना, उसको भी दिखाओ थोड़ा. बैट तो उठाते आती नाही. हा, हार गया ना बोले. वाजून गेलेत 8 आणि यस, बाळा येऊन गेलाय. बाळा आणि मी जरा बाहेर चाललोय आणि दादा, वहिनी आणि स्नोई हे पण बाहेर चालले. त्यांचा वेगळा प्लॅन आहे. सो हे बघा, हे ऑल रेडी झालेत, म्हणजे स्नोई रेडी झाली, बाकी दोघं पण रेडी होतीलच. आणि आपण चला पटकन जाऊयात खाली, बिकॉज बाळा खाली उभा आहे. जर मी अजून उशीर केला ना, तर मला शिवा घालायला. लेट मी चेक तो खरंच आला आहे का, कारण की तो मला इतका सिरियसली सांगत होता ना की पटकन खाली मी येऊन गेलोय. अरे भैया, या पोरावर भरोसा ठेवायचा का नाही? कसला डेंजर खोटं बोलतो बाळा. अगेन मी त्याच्या ट्रॅपमध्ये अडकणार होतो. मला इतकं नाजूक आवाजाने बोलला ना तो की पटकन मी खालीच उभा आहे, उशीर नको करू, पार्किंगमध्ये येऊ का, गेटवरच उभा राहू, पटकन सांग. मी म्हटलं ये पार्किंगमध्ये, आणि आता बघितलं तर नाही आला आहे तो. आता त्याचा फोन येईल तेव्हा मी खाली जाईल. आत्ता आला वाटतं, आत्ता आलाय बघा. फायनली येऊन गेला तो. चला आता जाऊयात खाली. चाला रे गाडी, चालू. बाळा आणि मी एकमेकांना रिझन देतोय. मी त्याला म्हणतो मी आज क्रिकेट खेळून आलोय, रात्रभर झोपलो नाही, 2-3 तास झोप झाली फक्त. तो मला वेगळं रिझन द्यायला लागला. मी पण रात्रभर झोपलो नाहीये. काय करत का होता तू? कामं, ऑफिसची कामं. येताना मी चालवेल, शपथ. येताना मी चालवतो. कोई सेन्स बात. येताना मी ओला इथं. येताना मी चालवेल. आणि खरंच त्याला कामाचा लोड इतका जास्त ना. काल पण आम्ही भेटलो होतो. काल काही व्हिडिओ शूट नव्हता केला, बट खूप जास्त वही लागला आहे. कधी कधी असतं, मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण बोललो असेल ना, IT लाईफ एवढी इझी नाही आहे जेवढी इझी दिसते. मागचं जे स्ट्रगल आहे, मागची जी मेहनत आहे ना, ती याच्यासारख्याला. ते दुःख विचारा रे, ते आम्ही दाखवत नाही, पण ते आम्हाला विचारा. असो, चला बाळा पधारो. हां, लेट्स गो बाळा, यू कॅन डू इट. व्हिडिओ चालू झाला की बाळाला ते बिचारायला करावं. पोचलो आम्ही गिरिधरला ना. मी आमच्या फेवरेट जागेवर बसलोय. मला घरी जायचं होतं, पण तो प्लॅन कॅन्सल झाला. मकर संक्रांती ते ना, तुम्हाला माहिती असेल, गुजरातला खूप जास्त काईट फेस्टिवल असतो, पतंगाचं उत्सव असतो. ते बघायला जायचं होतं, बिकॉज खूप वर्ष झाले, 3-1 वर्ष झाले आम्ही ते अटेंड नाही केलं आहे. तर मला यावर्षी खूप इच्छा होती मनापासून की जाऊयात आणि ते जरा फेस्टिवल एन्जॉय करूयात. फॅमिलीला भेटणं पण होईल, सगळ्यांना भेटणं होईल. पण एक बघितलं, सुट्ट्यांचा जुगाड पण होत नव्हता आणि अशी माझी हेल्थ पण जरा डालाडूल होती, म्हणून तो प्लॅन फायनली कॅन्सल झाला. ठीक आहे, हा वर्ष पण आपण मकर संक्रांती इथं सेलिब्रेट करू. बट आता सगळ्यात मोठं सेलिब्रेशन जे येणार आहे, वाडाने जर सांगून दिलं ना, विदाऊट म्हणजे आता मी न बोलता, तर मानून जाईल. सगळ्यात मोठं जे सेलिब्रेशन येणार आहे संक्रांती. क्या कर रहे हैं यार तू, मजाक है क्या? सगळ्यात मोठं बोलतो मकर संक्रांतीचं येत असते रे. अच्छा, राम मंदिर 22 तारखेला. जय श्रीराम. जय श्रीराम. त्याची आतुरता आपल्याला. तो दिवस आपण सेलिब्रेट करणार आहेत. 500 वर्षाची जी आपली स्ट्रगल आहे, जे आपण वाट बघत होतो, ते फायनली व्हायला जाणार आहे. सो ये सुपर एक्सायटेड फॉर दॅट डे. आता आपला चहा येईल, चहा पिऊ आणि त्याच्यानंतर घरी. नो प्लॅन, नथिंग, काहीच करायचं नाही. विदाउट शुगर मेरे को देते बाई. थँक्यू यार. खरंच आता मला जाणवतं आहे का माझी तब्येत अजून खराब होणार आहे आणि मला घरी जाऊन खरंच आराम करायला पाहिजे. बिकॉज आता माझं खरंच
डोकं तर दुखायला लागलं आणि थंडी ताप पण यायला लागलाय मला आणि डोळ्यातून आहे ना असं पाणी निघतंय. असं थोडा टाइम झाला ना लगेच पाणी येतं, थोडा टाइम झालं का पाणी येतं. ठीक आहे, सो आम्ही चहा पितो आणि डायरेक्ट घरी जातो आणि मी आराम करेल, काही ब्लॉग वगैरे शूट करणार नाही बिकॉज तेवढी ताकद पण नाही आहे. काही नाही, आपण बघूयात उद्या काय आहे काही नाही. उद्याचा प्लॅन तुम्हाला समजेल जे काय असेल ते. बट आपण मे बी उद्या सकाळीच भेटू आणि जर काही शूट करता आलं मला असेल माझं एनर्जी तर ते तुम्हाला बघायला भेटेल, नाही तर डायरेक्ट उद्याच्या दिवशी. ठीक आहे, बाय. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून आणि बाय. सगळ्यात मोठी मॅच आहे बाय द वे. प्रत्येक वर्षात जे टुर्नामेंट्स होतात त्याची खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.